कसा होता? खूप मस्त लक्झरी स्टे होता आमचा. स्पेशियस अशा रूम्स आहेत आणि प्रॉपर क्लीन वॉशरूम्स आहेत. छान मस्त बाल्कनीमधून व्ह्यू होता. सो आम्ही तर एन्जॉय केला आमचा स्टे ड्रीमी वाईब्स मध्ये. आणि बेस्ट म्हणजे टेरेस. ओके, सो Yes. आम्ही काल मस्त टेरेसवरती स्नॅक्स वगैरे खाल्लं आणि संध्याकाळी मग टेरेसवरूनच मस्त छान रिलॅक्स केलं, कारण सी व्ह्यू आहे आणि मस्त हवा सुटलेली आहे, त्यामुळे एकदमच छान वाटत होतं. ओके, एकदम भारी, ऑसम. कपलसाठी तर बेस्ट आहे. ओके, आम्हाला तर ती स्टुडिओ रूम पण छान आवडली, म्हणजे जी फर्स्ट फ्लोअरवरती आहे. तर त्याच्यामध्ये किचनची फॅसिलिटी पण आहे. तर कपल येतात किंवा फॅमिली येतात तेव्हा त्यांना ना काही बेसिक गोष्टी कुक करायच्या असतात, तर त्या कुक करणं ते तिथे करू शकतात. म्हणजे त्यांना बाहेर जायची गरज नाही, सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा बाहेरून काही ऑर्डर करायची गरज नाही. कारण फॅमिलीमध्ये फूड कॉन्शियस पण असतात काही माणसं, पण स्वतःचा ब्रेकफास्ट हवा असतो. तर त्या अनुषंगाने स्टुडिओ रूम पण आहे. आणि ग्रुपसाठी तर बेस्ट आहे. आपण ग्रुप म्हणजे काय चिल करण्यासाठीच येतो. तर एकाच रूममध्ये जर आपण 7-8 जण राहू शकतो, एकाच ठिकाणी पार्टी करू शकतो आणि मस्तपैकी सी व्ह्यू आहे. किंवा जर तुम्हाला नंतर पार्टी करायची आहे तुम्ही टेरेसवरती जाऊ शकता. तर त्या अनुषंगाने ग्रुपसाठी तर एकदम परफेक्ट प्रॉपर्टी आहे. आणि त्याच्याशिवाय अजून एक फॅसिलिटी आहे की जर तुम्ही याचं कपल म्हणून येत आहे, ओके, तर तुम्हाला एक असा प्रायव्हेट असा डिनर अरेंज करून हवा आहे, कॅन्डल लाईट डिनर. तर तो पण ड्रीमी वाईब स्टेज करून तुम्हाला अरेंज करून मिळतो. सो तुम्ही एक प्रपोज करायचं आहे किंवा काही बड्डे सेलिब्रेट करायचं आहे, एंगेजमेंट सेलिब्रेट करायची आहे, दॅट्स वॉट यू कॅन ऑल्सो डू विथ ड्रीमी वाईब स्टे. हे सगळं सी व्ह्यू बरोबर तुम्ही ड्रीमी वाईब स्टेजमध्ये एन्जॉय करू शकता.